वसतिगृहातील पदाधिकारी गेली एक दिवस म्हणजे या आठवड्यात शैक्षणिक सप्ताह भागाशी विद्या विनय शोभते या उक्तीप्रमाणे आज आपल्या शाळेमध्ये या उपक्रमाचा दुसरा दिवस आहे. तर आपण आज अंकगणित या विषयाच्या अनुषंगाने आज आपण दुसरा उपक्रम कवटेकर सर आपल्याला काही अंकगणिताविषयी उपक्रम घेतील. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करू. सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपला उपक्रम चालू करा. चालू झाले स्टार्ट करा. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शैक्षणिक सप्ताह दिवस दुसरा गणितीय क्रिया किंवा गणितामधील क्विज यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. तर आपल्या भारतामध्ये एक गणितज्ञ महान शास्त्रज्ञ आर्यभट्ट होऊन गेले, त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत. तर त्यांच्या जन्माबद्दल अशी कुठलीही नोंद या ठिकाणी तसाच सापडलेली नाही, परंतु त्यांनी जो ग्रंथ लिहून ठेवला आर्यभट्ट या ग्रंथामध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे की कलियुगातली 36,000 वर्ष ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांचं वय 23 होतं. किती होतं? 23 होतं. त्यानुसार त्यांनी त्यांचं वय जर त्यांची जन्मतारीख काढली तर इसवी पूर्व 476 ही त्यांची जन्मतारीख निघली. त्यांनी त्यांचं पूर्ण शिक्षण हे नालंदा विश्वविद्यालय या ठिकाणी झालं. त्यांनी बरेचसे शोध लावले. त्यानंतर कालांतराने ज्यावेळी नालंदा विश्वविद्यापीठ याला आग लावण्यात आली त्यानंतर त्यांनी लावलेले बरेचसे शोध जगाला माहिती झाले नाही, परंतु त्यांनी लावलेल्या शोधांपैकी एक शोध म्हणजे शून्याचा शोध, आणि त्यांनी आपल्या भारताला जगात ओळख मिळवून दिली असा शून्याचा शोध त्यांनी. त्यानंतर 1 ते 11 यांचा जो उच्चार त्याचा सर्वप्रथम शोध लावला. निकोलस कोपर्निकस यांनी काय केलं होतं की पृथ्वी गोल आहे असं सांगून ठेवलं होतं, परंतु त्यांच्या 1000 वर्ष अगोदर यांनी काय सांगून ठेवलं होतं की पृथ्वी ही दंडगोलाकार आहे. कशी? दंडगोल आकाराची आहे. पूर्वीच्या काळी सूर्यग्रहण व चंद्रग्रहण याबद्दल पूर्ण अशी माहिती समाजाला नव्हती. फक्त चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण घडून येतं याविषयी फक्त माहिती होती, परंतु आर्यभट्ट यांनी त्याचा खूप असा अभ्यास केला आणि त्यांनी निकषांती असं सांगितलं की सूर्यग्रहण व चंद्रग्रहण हे एका ग्रहाची सावली दुसऱ्या ग्रहावर पडल्यामुळे होते. काय होते? एका ग्रहाची सावली दुसऱ्या ग्रहावर पडल्यामुळे चंद्रग्रहण व सूर्यग्रहण घडून येते. त्यानंतर बघा पायची किंमत, पायच्या किमतीचा बरोबर अंदाज कोणी लावला होता? आर्यभट्ट यांनी लावला होता. तर त्यांच्या स्मरणार्थ 15 एप्रिल 1975 साली भारताने जो पहिला उपग्रह अवकाशात सोडला तर त्याला आर्यभट्ट असं नाव देण्यात आलं. आपल्याला माहिती आहे की भारताचा पहिला उपग्रह कुठला आहे? आर्यभट्ट आहे. त्यानंतर ही आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था जी आहे आपली, त्या संस्थेने सुद्धा काय केलं होतं की आर्यभट्ट या आपला जो चंद्र आहे, चंद्राला होल आहे माहिती आहे ना, म्हणजे आपण जर पाहिलं तर चंद्रावर डाग आहे आपण मस्त असं म्हणतो बरोबर ना. आपण खाली जर वरती पाहिलं तर चंद्रावर छोटे छोटे खड्डे असल्याचं वाटतं, तर त्यामध्ये चंद्रामध्ये खड्डे आहेत म्हणजे छिद्र आहे. त्यातल्या एका छिद्राला काय केलं आंतरराष्ट्रीय संस्थेनं की आर्यभट्ट असं नाव देण्यात आलं. काय नाव देण्यात आलं? आर्यभट्ट असं नाव देण्यात आलं. त्यानंतर बघा आपली जी इस्रो आहे, कुठली? इस्रो संशोधन संस्था, त्यांनी सुद्धा काय केलं होतं की स्ट्रेटोस्फिअर मध्ये 3 जीवाणूंचा शोध लावला गेलेला होता. किती? 3 जीवाणूंचा शोध लावला गेलेला होता. तर त्यातील एका जीवाणूला आर्यभट्ट असं नाव देण्यात आलं. काय? आर्यभट्ट. म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ बरीचशी अशी कामं सुद्धा झाली. आपण पाहिलं तर बऱ्याचशा पूर्वीच्या काळी त्यांनी जे लावलेले शोध होते त्यामध्ये अगदी थोडासा फरक दिसून आला. त्यांनी सर्वप्रथम जगाला दाखवून दिलं की पृथ्वी लंबवर्तुळाकार आहे. त्यानंतर आपले जे सूर्यग्रहण चंद्रग्रहण होतं ते कसं आहे, त्यांचं जे गणित आहे त्यांचं प्रामुख्याने विषय म्हणजे होता की गणित. त्यांनी गणितामध्ये अंकगणित झालं, रेषेगणित झालं किंवा भूमिती या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी बरंच असं महान कार्य केलं होतं. आणि सुरुवातीला आपण जे बघा गणितीय सूत्र वापरतो तर ती गणित
सोबत एका मंदिरामध्ये गेले होते आणि मंदिरामध्ये चण्याचा प्रसाद वाटायचं चाललं होतं. कुठले आपण हरभरे खातो ना, हरभरे, तर त्या चण्याचा प्रसाद वाटायचा कार्यक्रम चालू होता. तर त्यांनी बराच वेळ तो उभं राहिले आणि त्यांनी अंदाज लावला की ते वाटीवरून चणे काय करायचे, एका ह्याच्यातनं काढायचे आणि पुढच्या व्यक्तीला द्यायचे. तर त्यांनी त्या एका वाटीमध्ये बसणाऱ्या चण्यांचा ऍक्युरेट अंदाज लावला होता. काय केलं होतं, बरोबर त्या ह्याच्यात किती चणे बसणार आहेत, ती जी मोठी टोपली होती त्या टोपलीत किती चणे असणार आहेत आणि त्यांच्याकडे जे असणारे द्रोण आपण म्हणतो, बरोबर नाही, किंवा त्या वाट्या होत्या, त्या वाट्या किती आहेत आणि त्यांना किती वाट्या कमी पडणार आहेत किंवा त्या ऍक्युरेट त्यांना किती वाट्या लागणार आहेत हे त्यांनी बरोबर गणिताने अंदाज काढला. त्यांनी सांगितलं त्या पुजाऱ्यांना की आपल्याला बरोबर 7 वाट्या कमी पडणार आहेत. किती वाट्या कमी पडणार आहेत? 7 वाट्या कमी पडणार आहेत. आणि ज्यावेळी तो प्रसाद संपत आला तर त्यावेळी त्या पुजाऱ्यांच्या असं लक्षात आलं की ज्यावेळी प्रसाद शिल्लक होता परंतु त्यांना 7 वाट्या कमी पडल्या होत्या. किती? 7 वाट्या कमी पडल्या होत्या. त्यांचं गणितावर एवढं प्रभुत्व होतं ते जर उभे राहिले तर काय करायचं ते, कुठलंही गणित असो, म्हणजे अगदी लहानपणापासून त्यांना गणिताची आवड होती. शाळेत असताना सुद्धा अगदी मोठी मोठी अवघड गणित ते काय करायचे, एकदम चुटकीसरशी सोडून दाखवायचे. काय करायचे, एकदम सहज असे सोडून दाखवायचे. त्यानंतर असे बरेचसे गणितज्ञ आपल्या भारतात या ठिकाणी घडून आले आणि त्यांच्याच स्मरणार्थ किंवा आपला बुद्धिमत्तेचा विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी शिक्षण सप्ताह आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. यानंतर मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि मार्गदर्शन करायला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं धन्यवाद मानतो. अतिशय सुंदर म्हणजे गणिताचा शोध आणि गणित कसं निर्माण झालं आणि त्या गणिताचा इतिहास एकूण आपल्याला थोडक्यात त्यांनी स्पष्ट केला. त्याच्यानंतर सोमशेखर सर आपल्याला पुढील शिक्षण सादर केले. गुड इव्हनिंग सर, स्टुडंट्स. जरा मोठ्याने बोला. गुड इव्हनिंग. आता एक लक्षात घ्या, अंकगणित किंवा कोणताही तुमचा जो गणिताचा जो टॉपिक आहे, आता अंकगणितच नाही तर सगळं आपण गणिताचं चाळणीच बोलणार, ते पण एक 15 ते 20 मिनिटात. ठीक आहे, सगळे तयार आहात? स्टार्ट करूयात. ओके. आता मी म्हणतो तुम्हाला सगळ्यांना पाडे पाठवतो. सगळ्यांना 10 पर्यंत, 10 च्या पुढचे किती पर्यंत पाडे पाडे? 25. किती जणांना 20 पर्यंत पाडे पाडत हात वरती? 20 पर्यंत. ओके. वर्ग 30 पर्यंत. घन 10 पर्यंत. तर बघायचं, जर तुम्हाला वर्ग आले, घन आलं तर तुम्हाला पुढचा पाया एकदम चांगला सोपा झाला. ठीक आहे, बरं टेस्ट घ्यावी. ओके. 1 चा घन, 2 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन, 5 चा घन, 6 चा घन, 7 चा घन, 343. 7 चा घन, 7 चा घन, 343. 7 चा घन, 8 चा घन, 8 चा घन, 9 चा घन, 10 चा घन, 1000. सगळे बोलतायत का रे? सगळे बोलतायत का? ऐकू येत नाहीये. बरं, 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, 6 चा वर्ग, 7 चा वर्ग, 8 चा वर्ग, 9 चा वर्ग, 10 चा वर्ग. बस. आता नऊचा वर्ग सांग. 7चा वर्ग सांग. उभा राहा, उभा राहा, पटकन. आता मोठा मोठे निवांत. घर घेतलं तर पटा पैसा जावा. ठीक आहे, लक्ष. आता मी तुम्हाला अंक देतो. एक त्याची ट्रिक कशी आहे लक्षात घ्या.
मी तुम्हाला एक वर्ग देतो 84. आता पाठ आपल्या 10 पर्यंतच आहेत वर्ग, बरोबर? पण 84 चा वर्ग पण तुम्ही इझिली काढा. 4 8 चा वर्ग 64. 8 32 चा डबल 64 घेताना 6 आणि 4. एकच करत असता आयताचा खाली 1 आणि 4 किती 4 आणि 6 एकाचा घेतला वरती 1 0 खाली, बरोबर? 6 आणि 1 हा तुमचा वर्ग झाला. कुणाला कळलं नाही हात वरती? ओके, तुम्हाला म्हणतो विषम संख्या कशाला म्हणतात पोरं? मुली, विषम संख्या कशाला म्हणतात? 2 ने न भाग जाणारी संख्या म्हणजे विषम संख्या. काय म्हणतो मी? 2 ने न भाग जाणारी म्हणजे विषम संख्या. म्हणजे कसं? एक आहे का विषम संख्या? आहे ना? 2 ने भाग जातो का एकला? आहे ना? मग एक आहे विषम संख्या, आहे का? मग एक नंतरची दुसरी विषम संख्या कोणती? 3. परत मूळ संख्या नाही विचारली, विषम संख्या विचारली. 9 नंतर एक आठ संख्या घ्यायची. ठीक आहे, 1 पासून 1 3 5 7 9 ओके. आता एक मेथड मी सांगतो तुम्हाला, पाण्याची मेथड. नाही इथे नाही. ओके, बी बी स स बी बी स स बी बी. झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10. झाले का? विषम संख्या 1 नंतर 3. विषम संख्या 3 नंतर समसंख्या कोणती? 4. 4 नंतर समसंख्या 6. त्यानंतर 6 नंतर विषम संख्या 7 नंतर विषम संख्या 9 नंतर समसंख्या 10 नंतर समसंख्या 12 नंतर विषम संख्या 13 नंतर विषम संख्या 15. विषम संख्या विचारली, काय करायचं? फक्त 0 5 0 5 0 5 0 5 0 5. कितीचं पाढं झालं रे हा? आलं? कळलं का? 15चा पाढा तयार झाला का? ओके, आता 19 चा विषम संख्या येते ना सगळ्यांना? ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 0 1 2 3 4 5 6 7 8 9. कळलं? हे काय कळलं? हे विषम संख्या आहे, नॅचरल नंबर. होल नंबर म्हणतात. 0 पासून आपण मोजतो ना, 0 1 2 3 4 5 6 7 8 9. हे काय? होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कशाला म्हणतात? 0 पासून जे काउंट होतो ते अनंत पर्यंत काउंट केला जातो, त्याला काय म्हणतात? पूर्ण संख्या. काय म्हणतात? पूर्ण संख्या. कळलं? चला पुढे जायचं. आता बेरीज करायची पद्धत कशी? आपण असो उभेनी सगळे आकडे लिहितो, सरळ बेरीज करायची पद्धत. 1 आणि 9 10 आणि 9 21. आता दिला 9 इथं घेतलं. 1 आणि 9 10 10 आणि 8 18.
एक हातचा आहे. परत 1 आणि 9 10 आणि 7 17 आणि 1 एक हातचा. ओके 1 आणि 9 10 आणि 8 18 आणि 1 किती वेळ लागला? किती वेळ लागला? 1 मिनिटही लागणार नाही. अशा पद्धतीने सोडलं. समजलं? द्यायचं ते लिहून घ्या. आता बघा व्यवस्थित हा. हे बेसिक आहे बेसिक. तुम्ही प्रत्यक्षात करून दाखवायचं. प्रत्यक्षात करून दाखवायचं. चला सोडवा. 1 मिनिटाचा टाइम. वजा शून्यातून 9 जातो का हो? नाही जात ना. मग काय करावं लागतं? हत्ता द्यावं लागतं. तो मी हत्ता कसा देतो बघा. 0 ठेवला तर 10 मेन्शन केलं. 10 तून 9 गेलं 1. परत 0 तून 9 जातो का हो? नाही ना. 0 कट केला परत 10 गेला. पण इथं दिलेला तो हातचा दिलाय ना तो मागे द्यावा लागतो इथे. मग इकडे हातचा इथे दिला. 10 तून 10 गेलं 10 तून 10 गेलं 0. परत 0 तून 9 जातो का? नाही ना. परत 10 घेतलं. ठीक आहे 10 इथं दिला परत 10 तून 10 गेलं 0. आता राहिलं 10 तून 9 पण इकडचा हातचा दिलेला नाही. परत इकडचा हातचा घ्यावा लागेल नाही तर परत हातचा इथं घेतला 10 तून 10 गेला. किती राहिलं? तुमचं उत्तर काय आलं? 1 लक्षात घ्यायचं. 0च्या डाव्या साईडला 0. मी काय बोलतो 1 अंकाच्या डाव्या बाजूला 0 असेल तर त्याला व्हॅल्यू काही नसते. पण 1 च्या पुढे किती जरी 0 टाकले तर त्याला काही व्हॅल्यू असते. ठीक आहे. ही व्हॅल्यू किती आहे? ही व्हॅल्यू किती आहे? 10,000. किती आहे? 10,000. कसं ओळखलं 10,000? युनिट 10 100 1000 10,000. एकक दशक शतक हजार. हे अंक किती आहे? 10,000. 10,000 रुपये माझ्याकडून तुम्ही व्याजाने पैसे घेतले. काय म्हणतो मी? 10,000 रुपये तुम्ही सर तुम्हाला 2 वर्षाचे 10% व्याज किती? सरळ व्याज किती? 10% दराने 3 वर्षाचे व्याज किती? आता एक लक्षात घ्यायचं. 10,000 चे 10% किती? 1 शून्य घालवला. किती आलं हे? 1,000. 1,000 गुणिले 3 करायचं. 3 एक 3. पुढचे 3 शून्य टाकून द्यायचे. तर 3,000 उत्तर आलं. काय आलं? 10,000 आणि हे 3,000. टोटल झाले किती? 13,000. समजलं? शांत. बघा बदल आहे. आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय रे? चौकोन. या चौकोनाची व्हॅल्यू काढायची आहे. तर काय आहे? सोडवायचं आहे. कोणाला येतंय ते खाडे सांग की हातवरती घ्या. अरे हे सोडवायचं आहे. किती आहे? हा काय आहे? वर्तुळ आहे. हा स्क्वेअर आहे. हा काय आहे? ट्रँगल त्रिकोण आहे. हा त्रिकोण आहे. हा सर्कल. हा काढायची व्हॅल्यू 2 दिलेले आहे तुम्हाला. 1 काढायचे. येते का कोणाला?
माहिती सांगा, गणिताच्या माहिती सांगा. आणि अरे सोहम कोण आहे? एक पुढचं. चला नेक्स्ट पुढचं कोण सोडवतंय बघा. त्याला बक्षीस आहे, पेन मिळणार आहे सोडवणाराला. दहावीवाले आलं पाहिजे, नववी दहावी. हे प्रश्नचिन्ह आहे. या त्रिकोणाची व्हॅल्यू काढायची असते आपल्याला. शिक्षक पण सोडू शकतात. ह्याच्यासाठी क्लॅप काढा. ते चुकलेलं आहे. बरोबर. बघा काय सोडवलंय. ते आता लक्षात घ्या. या त्रिकोणाची किती दिली व्हॅल्यू आपल्याला? याला 4 दिले, याला 4 आणि 4. या त्रिकोणाची पण 4 असणार आहे मग. बरोबर. मग आता इथे किती चौकोनाची काढायची आपल्याला. हा मग 9 पाहिजे. इथं किती झालं? 4. इथं किती आहे? 5. मग ह्याची व्हॅल्यू किती झाली? इथं 7 आहे आपलं. हे काढायचं आपल्याला. याची व्हॅल्यू करायची. इथं किती आहे आपली? 7. इथं किती आहे? 4. हे 4. मग आता 7 मधून 4 गेल्यावर किती राहतंय? 3. बरोबर. मग इथं किती आली? इथं 5 दिलंय आपल्याला. ऑलरेडी 5च आहे. आपल्याला किती दिलेलं आहे? फक्त ह्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग या स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची असेल तर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? 5 3 गेलं 2. त्याच्यानंतर आपल्याला ट्रायंगल दिले. ते काय दिले? ट्रायंगल. त्याची व्हॅल्यू काढायची आता. काढा. 5 आणि 3 5 आणि 3 8 दुनी हे तर आलं. मग 7 आणि 1 8 म्हणजे 40. 9 आणि 2 11 त्रिक. तसंच 6 आणि 3 9 8 त्याच्या पुढचं घ्या. सोडवा. यातला आपला मिसिंग नंबर काढायचा. मधली संख्या आली पाहिजे आपल्याला. बघा इथं आपल्याला मधली संख्या फाइंड आउट करायची आहे. बघा सर 22. 4 उत्तर कसं आहे? बघा काय केलं इथं. ह्या 5 आणि 6 ची काय केली?
सांग 5 11 9 आणि 8 9 आणि 8 17 11 गेलं झालं त्यानंतर 2 आणि 1 3 3 आणि 2 किती येतंय 5 आणि 3 5 आणि 4 सॉरी इथं 2 इथं 8 आहे येताना चुकलं इथं 8 आहे 8 आणि 3 8 आणि 3 11 2 आणि 11 तून 3 गेलं 11 तून 3 गेलं 8 5 आणि 4 9 6 7 13 तून किती 9 गेलं किती राहतंय 4 त्याच्या पुढचं एक घ्या शेवटचं लक्ष द्या पुढं प्रश्नाचे नंतर किती सांगितले ते बघा हिची काय केली पहिल्यांदा गुणाकार केला 24 सांग 4 24 आणि 10 बघा किती उत्तर येत आहे Every missing number. Here, which number should we have? Every missing number. You have to add, you have to subtract, you have to multiply. What you have to do? That is zero. Depend on you. Speaking English. You have to add two numbers. That is minus. Two number addition. Now listen. 1 plus 2? 3. Again 3 plus 2? 5. Again 5 plus 8? 30. Very good. बघा साठी कोण आहे 5 अधिक 5 अधिक 5 त्याच्यामध्ये फक्त एक रेषा मारायची बरं झाले बघा आले का बेरीज त्याची बरं पुढचा एक सांगणार की एक घ्यायचे
यांची 15 बरोबर. कोण सांगताय? सोपी ट्रिक पण आहे. झेड काढायचा असा आणि इथून सुरुवात करायची. समजलं? 2च्या पाड्याला 2 4 6 परत त्याच्यात 6 आणि 8. आता याची बेरीज करून बघून सांगू यायची. किती येणार आहे? बघा 12 किती येणार आहे? 7. एक यांची करायची. 9 6 15 एक सोपी ट्रिक आहे. आठ ही संख्या आपल्याला घ्यायची आणि काय करायचंय त्याच्यापासून 1000 उत्तर आलं पाहिजे. किती वेळा घ्यायची? 8 वेळा घ्यायची. 8 ही संख्या 8 वेळा घ्यायची. त्याची बेरीज करून उत्तर किती काढायचंय? 1000 काढायचं. कोण काढतंय? सर इकडे सर. बरोबर आहे त्याचं. एक आकडा आहे बरोबर. ओके आलं. काही टेक्निक्स तुम्हाला दिलेले आहेत. आज आपल्या या अंकगणित या अनुषंगाने आपण हा उपक्रम आहे. आम्हाला अजूनही आठवतो. पाठ करत होतो त्यावेळेला आम्हाला आमचे वडील किंवा घरचे मोठी लोक विचारायचे किती 7 14. किती 7 14. गुड. म्हणजे असे काही छोटे छोटे प्रश्न असतात. किती 48. ज्याला मारेपाद असतील ना तर एक उत्तर देणार. म्हणजे उलटा प्रश्न विचारला. आठवा म्हणजे मला वाटतं या शिक्षकांना काही ठीक आहे. आज आपण या निमित्तानं इतर गणित काही क्रिया म्हणजे पुस्तकाव्यतिरिक्त आपण काही गोष्टी तर शिकलो. आज या उपक्रमात आपल्याला फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर आपण एक प्रतिज्ञा घेणार आहोत आणि त्याच्यानंतर वंदे मातरम म्हणणार. उभे राहा.